सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे विविध मागण्यांबाबत धरणे आंदोलन। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या पेन्शनधारकांचं विविध मागण्यांबाबत जेल रोडवरील शिवमॅन क्लब येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रलंबित मागण्यांची पूर्तता केंद्र शासनाने करण्याची मागणी पेन्शनधारकांनी केली आहे। 7,500 किमान पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळावा, पेन्शनवर पती पत्नीस मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। उच्च न्यायालयाच्या निकालानुसार उच्च पेन्शनसाठी पात्र सभासदांना विना भेदभाव उच्च पेन्शन 4 लाख मिळावा। पेन्शन योजना सुरू असताना अज्ञानवश जे सदस्य पेन्शन योजनेचे सदस्य होऊ शकले नाही त्यांना देखील सामाजिक सुरक्षा म्हणून 5,000 रुपये पेन्शन मिळावी। यासह विविध प्रकारच्या मागण्या संदर्भात EPS 95 पेन्शनधारकांनी धरणे आंदोलन केलंय। या आंदोलनात धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीसिंग जाधव, AY सोनवणे, तुकाराम मिस्त्री, JR सूर्यवंशी, LR राव पोपट, चौधरी, संजय पाटील, NG राजपूत, अनिल भामरे, AD पाटील, नथू मराठे, ज्ञानेश्वर भदाणे, RV धनगर, दिलीप गुरव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष समिती EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने आज आम्ही संघटनेच्या वतीने देशभरामध्ये आजचा दिवस जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा आहे। गेल्या जुलै महिन्यापासून म्हणजे 2024ला नवीन संसद अस्तित्वात आल्यानंतर असंख्य खासदारांशी आम्ही प्रयत्न केलेला आहे, त्यांचे संपर्क केलेला आहे, काहींनी खुला पाठिंबा देखील दिलेला आहे। सरकारकडे राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कमांडर साहेब यांच्या असंख्य बैठका झाल्यात। पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनवर आमच्या 7,500ची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा आहे असं सगळं समजावून सांगितलं, परंतु हायर पेन्शन आणि मिनिमम पेन्शन या 2 मुद्द्यामध्ये सरकार वेळ काढून धोरण करते आणि या गरीब पेन्शनर्सचं पेन्शनची मंजुरी अद्यापपर्यंत मिळत नाही आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एक निवेदन पाठवणार आहोत। आमची मागणी काय? आमची मागणी आहे की रुपये 7,500 पेन्शन आणि त्याला महागाई भत्ता मिळावा, दोघं पेन्शनर पती पत्नींना आरोग्य सुविधा मिळाव्यात। सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे 4/10/2016 आणि 4/11/2022 याच्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि हायर पेन्शनचा मुद्दा मोकळा करावा। मित्र, दुर्दैव असं की नोकरीमध्ये असताना आमचे काही मित्र संघटनेचे मेंबरच झाले नाही, त्यांनी प्रॉव्हिडंट फंड पण कापलेले, पेन्शनचे पण मेंबर नाही, परंतु त्यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि म्हणून त्यांना देखील सरकारने सामाजिक सुरक्षेचं दायित्व स्वीकारत रुपये 5,000 पेन्शन द्यावं अशी प्रमुख मागणी आहे। आता सरकारकडे किती फंड आहे? 2 मिनटात संपवतो। सरकारकडे फंड आहे 9 लाख करोडचा। दरवर्षी आपल्याला व्याज मिळतं 70,000 करोड आणि पेन्शनवर दरवर्षी सरकार खर्च करते फक्त 14,000 करोड। म्हणजे रावसाहेबांच्या म्हणण्यानुसार 20% अमाऊंट फक्त पेन्शनवर खर्च करते, मग उरलेली रक्कम गेली कुठे? म्हणून आमची मागणी आहे की आमच्या पैशावरचं पूर्ण व्याज जरी तुम्ही आम्हाला दिलं तरी आमचं पेन्शनचं काम मागताय। आम्हाला सरकारची भीक नको, सरकारची दया नको, सरकारने संवेदनशीलपणे या देशातील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करावा यासाठी आमचा अट्टास आहे आणि म्हणून आजचं हे धरणे आंदोलन आहे। मला असं वाटतं की आमचे प्रेसचे मित्र आमच्या जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.